नमस्कार, मी महानंदा तुमचं महानंदाज किचनमध्ये स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत उपवासाची खिचडी। चला तर मग बघूया त्याला लागणारं साहित्य। आणि इथे आपण पाव किलो साबुदाणे घेतले आहे, 1 वाटी शेंगदाणे घेतले आहे, 2 बटाटे घेतले आहे, 3 मिरच्या घेतल्या आहेत, कढीपत्ता, जिरं आणि तेल घेतलंय फोडणीसाठी। तर आता इथे आपण शेंगदाणे भाजून घेतले आहे, ते सालं काढून आता मी मिक्सरला लावून घेणार आहे आणि बटाटे बॉईल करून घेणार आहे आणि साबुदाणे मी भिजत घालणार आहे। चांगले स्वच्छ धुवून 1-2 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून मी भिजत घालणार आहे। साबुदाणे आपण चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। हे स्टार्च काढून घ्यायचं त्याच्यातलं छानपैकी 2 ते 3 वेळा आपण धुवून घ्यायचं। इथे मी धुवून घेतले आहे स्वच्छ। आता हे मी भिजत ठेवणार आहे। तर ते भिजत घालताना आपण ह्याच्यामध्ये थोडं पाणी ठेवायचं, जेणेकरून चांगले भिजले जातील। हे आपण भिजत ठेवूया 2 ते 3 तास साबुदाणे भिजत ठेवूया। इथे मी साबुदाणा भिजत ठेवलेला 2-4 तास मी भिजवून घेतलाय। साबुदाणा चांगल्यापैकी नरम झालाय बघा। तर हा आपण आता एका ताटलीमध्ये मी काढून घेते। हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेऊया। इथे बटाटा मी उकडून सालं काढून फोडी करून घेतले आहे, तर हे पण मिक्स करून घेणार याच्यामध्ये। शेंगदाणे कूट करून घेतलाय, भाजून सालं काढून कूट करून घेतलाय ते शेंगदाण्याची पूड। आणि चवीसाठी मीठ मी इथे चवीप्रमाणे आपण 1 चमचा घातलाय। आता हे सगळं मी हाताने असं मिक्स करून घेणार। हे चांगलं मी मिक्स करून घेतलंय। तोपर्यंत मी कढई तापत ठेवली होती। तापली आहे इथे, तर मी त्याच्यामध्ये तेल घालते। त्यामध्ये आता मी 1 चमचा जिरं घालते, कढीपत्ता, 3 मिरच्या मी घेतल्या होत्या, बारीक करून घेतल्या आहेत। मिरची चांगली ढवळून घ्यायची। त्याच्यामध्ये मी आता हे मिक्स करून ठेवलेले साबुदाणे, बटाटा आणि शेंगदाणा मिश्रण घालते। चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचं असं ढवळून। झाकण लावून 1 वाफ यायला द्यायची। एक वाफ यायला द्यायची आहे। हे रेडी आहे, तर बघू शकता तुम्ही। खिचडी तयार आहे।
अशा प्रकारे आपली खिचडी इथे तयार आहे. तर इथे उपवासाची खिचडी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.